जर आपल्याला जे कॅमेरा घ्यायचे ते आपण बघू वगैरे. आता असं तर कॅमेरे वगैरे तर बकळ चांगलेच आहेत, असं नाही की कोणचा कॅमेरा चांगला वगैरे नाही. तर आपणच चांगले नाही, कारण की आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत घेण्यासाठी. आपल्याला बजेटनुसार. हे गाईज, वेलकम टू बॅक आणि कथांमध्ये ब्लॉग्स. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आता आपण उठलो वगैरे, फ्रेश वगैरे झालोय. आता जेवण करून आता आपल्याला जायचे आहे दवाखान्यामध्ये. जेवण तर झाले, आता जस्ट जायचे आपल्याला दवाखान्यामध्ये. तर चला न उशीर करता जाऊ दवाखान्यामध्ये आजीकडे. पब्लिक आपण आलोय हॉस्पिटलमध्ये. आता येऊन तर आपल्याला एक अर्धा तास होतोय हॉस्पिटलमध्ये वगैरे आलोय आपण. आता इकडे तिकडे आपल्याला फिरायचं आहे आणि काम वगैरे करायचे आहे. म्हणजे हे आण ते आण ते आण हे आण. तर ते जाऊ द्या. आता तर हॉस्पिटलमध्ये आपण हॉस्पिटलमधलं पण काम करू आणि मग नंतर दुपारी आपण नाही काहीच नाही. आता हॉस्पिटलमधलं काम करायचं आहे. आपण दवाखान्यामधनं आलोय बाहेर. तर दवाखान्यामध्ये आपलं जे काम होतं आपण तर ते सर्व काही केलोय. आता वाजते 1 किंवा 1:30, समजा 2, पावणे 2च्या आसपास. तर आता आले आपण बाहेर. तर बाहेर जाऊ थोडस फिरू वगैरे. दवाखान्यात राहूनच बोर होतोय, म्हणून आता आले बाहेर. तर बाहेर वगैरे फिरू आपण. तर चला जाऊ बाहेर, जाऊन फिरून वगैरे येऊ. जाऊन फिरून वगैरे आलोय आणि क्रिटन हॉस्पिटलमध्ये आलतो. तर आता आपण जाऊ घरला. आपल्याला पण लागले भूक वगैरे. घरी वगैरे जाऊ आणि जेवण करून झोपे जाऊ, हे का नाही. आलो आपण घरी. तर घरी वगैरे आलोय आणि जेवण वगैरे तर सर्व काही केलंय. जेवण वगैरे झाले आणि फ्रेश पण झालोय आपण. आता चला जाऊ मोठे बाबाच्या इकडे. 2-3 दिवस झाले नाही गेलं, आता जाऊ. तर चला. दवाखान्यामधून वगैरे आपण आलतो 5 वाजता आणि आल्यानंतर आपण झोपे गेलो घरी. झोपे वगैरे गेलो आणि उठलो 8 वाजता. 8 वाजता वगैरे उठलोय आपण आणि फ्रेश वगैरे होऊन आलोय बाहेर. आपल्याला ना घरी बसायची सवय नाही. आपल्याला बाहेर हिंडू फिरू वाटतंय नाही. तर त्याच्यासाठी आपण आलोय बघा बाहेर. आणि नाईटला ना सिटीला चांगला व्ह्यू दिसतो आणि आपल्याला सिटीला नाईटला फिरायला आवडते. तर आपण गेले 15 दिवस आलोय आणि 15 दिवस आले आपल्याला तर थोडा बहुत एरिया माहीत झालाय आणि माहीत होत जाणार. आता तर बाहेर वगैरे आलोय. आता वाजते 10. हे बघा, नाईटला ना मला फिरायला लय आवडतो. खरं तर ना माझ्याकडे नाही बाईक, नाहीतर आपण रायडिंगचे लय भारी व्हिडिओ केला असं. बाईक नंतर कधीतरी घेऊ आपण थोडं होऊन. तर ते जाऊ द्या. आता तर बाहेर वगैरे आपण आलोय. आता फिरू आणि सरळ जाऊ. सरळ बघू कुठे चांगला प्लेस असला ना तिथे बसू वगैरे. आणि पार्क तिकडनं मी इथपासून चालतच येणार, थोडी ना उडत येणार. तर ते जाऊ द्या. आता तर आलोय वगैरे. आपण सरळ जातोय. समजा अर्धा किलोमीटर तर मी पुढे आलोय आणि मला तर काही फक्त प्लेस म्हणजे हा रस्ता दिसला. प्लेस एवढा चांगला आणि जिथे आपल्याला बसायला जागा होती आपण बसलोय वगैरे. आता आणि पुढे जायला ना माझ्या दुखतात पाय. सकाळी तर इकडे आपल्या हॉस्पिटलला इकडे तिकडे चक्रा मारून आपलं तिथं चलून पाय दुखत होते. तरी पण आता मी बाहेर आलोय. आता तरी पण आपण पुढे वगैरे जाऊ आणि बघू. चांगला असला तर चांगला प्लेस वरती थंड एकदम बसायला नाईटला लय चांगलं वाटतंय. तर चला जाऊन बसलो होतो तिकडल्या साईडला. बघा तिकडल्या साईडला. आणि आता आपण आलोय इकडल्या साईडला. तिकडून तर फार लांब आपण चलत गेलो, परंतु आपल्याला काय चांगला प्लेस वगैरे गाठला नाही. तर म्हणलं आता जसं आलोय तसं आपण ह्या रस्त्याने रिटर्न जाऊ. तर आपल्याला आता सरळ जायचंय आपल्या घराकडे. आपल्याला आता वाजते 11 आणि आता आपल्याला लागलं भूक. तर घरून पण फोन वगैरे आलता की जेवायला वगैरे ये. तर घरी जायचे आपल्याला, जेवण वगैरे करू. तर न उशीर करता चला घराकडे जाऊ. आणि पाय पण लय दुखतात. मी कम से कम लय चालले आज आणि पाय वगैरे पण दिसतात. तर चला न उशीर करता जाऊ घराकडे. आपण जातोय घरी. तर घरी वगैरे जाऊ, जेवण वगैरे करू आणि मग नंतर आपल्याला एडिटिंगला बसायचंय. तर आता चला घरी. भूक वगैरे लागले, जेवण वगैरे करू. आपण घरी जाऊन जेवण वगैरे करून आलोय आणि ना आपण आता एक असा व्हिडिओ बघतोय की डीजे ओस्मो एक्शन 4 हे कॅमेरा म्हणजे की चांगला आहे. तर माझा प्लॅन होता की त्याला घेण्याचा, परंतु आता तर काय घेणं होणार नाही. कारण की आपण काल परवाचे एक DJI गिम्बल घेतले त्याच्यासाठी. तर आपण तर हे कॅमेऱ्याचा व्हिडिओ बघतोय. कारण की कॅमेरामध्ये फीचर वगैरे काय आहेत ते बघतोय आणि त्याच्यावरती व्लॉगिंग कसं करता येते ते पण बघतोय. आपल्याला नंतर ना रायटिंग व्लॉगिंग करायचे, मोटो व्लॉगिंग, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला ते कॅमेरा लागेल. ते पण नंतर. आता तर काय आपल्याला जरूरत वगैरे नाही. तर तेच आता कॅमेऱ्याची जानकारी वगैरे घेतोय. नंतर झालं तर आपण
घेऊ वगैरे. तर जर आपल्याला जे कॅमेरा घ्यायचे ते आपण बघू वगैरे. आता असं तर कॅमेरे वगैरे तर बकळ चांगलेच आहेत, असं नाही की कोणचा कॅमेरा चांगला वगैरे नाही. तर आपणच चांगले नाही, कारण की आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत घेण्यासाठी. आपल्याला बजेटनुसार बघावं लागतं आहे का नाही. तर ते जाऊ द्या, ते नंतर कधी घेऊ. म्हणजे जेव्हा गाडी घेतली तेव्हा. गाडी तर घ्यायचा प्लॅन आहे. ते गाडी घेतल्याच्या नंतर ते कॅमेरा आपल्याला यूजला येणार. आता तर काय नाही, आपल्या फोनमध्येच भागते. तर सो गाईज, आजचा तुम्हाला ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर ना बाय.